सावळे रूप उभे विटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेली पंढरीची वारी अनेक सांस्कृतिक उत्सव म्हणून याकडे पाहिलं जातं। वारी समानतेची, एकतेची आणि स्वावलंबनाची वारी सर्व शिकवते आणि साधू संतांनी या वारीच्या माध्यमातून आपल्या साहित्याच्या माध्यमातून अभंग असतील, ओव्या असतील, गवळण असतील या माध्यमातून समाज प्रबोधन केलं आणि याच अभंगाला चालीरीती आणि लय सुरामध्ये गाऊन लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम काही मंडळी करत असतात। त्यापैकीच एक तरुण माझ्यासोबत आहेत, तरुण कीर्तनकार ते माझ्यासोबत आहेत आणि ते आहेत हिंगोली जिल्ह्यातील अर्थात संत नामदेव महाराजांच्या जिल्ह्यातून। त्यांच्याशी मी बोलतोय आणि त्यांच्याकडून एक अभंग देखील गाऊन घ्यायचा आहे। महाराज रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कसा झाला आतापर्यंतचा प्रवास? खूप छान। आपला परिचय द्या, कुठले आपण? मी राधेश्याम महाराज खरबळ, राहणार वेलतुरा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। आम्ही तुमची ख्याती ऐकली की तुमचा आवाज फार सुंदर आहे, तर एक प्रेक्षकांसाठी तुमच्या आवाजामध्ये एक अभंग होऊन जाऊ द्या। चालेल। येस म्हणा, मी पकडतो। हो कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भलतिया भावे शरण जाता बेटी, भलतिया भावे शरण जाता बेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार। रामकृष्ण। महाराज तुमचा आवाज ऐकून असं वाटत होतं की हा अभंग संपूच नाही, असा इतक्या गोड आवाजात महाराजांनी अभंग म्हटला। बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। वारीच्या वाटेवरील सर्व घडामोडी पाहण्यासाठी आपण आळंदी ते पंढरपूर पर्यंत लेट्सअप मराठीचा
खास एपिसोड अभंग वारी पाहायला विसरू नका. महाराज, तुम्हाला वारीने काय दिलं आणि वारीचं काय वर्णन कराल? मी ज्ञानोबारायांना प्रथमतः मी एवढा शतशः नमन करेन की आज जो काही मी आहे तो ज्ञानोबाराच्या कृपेने आणि ज्ञानोबाराच्या वारीमुळेच मी आज महाराज झालेलो आहे. कारण एक 13 वर्षापूर्वी मी ह्या वारीमध्ये एक तंबू ठोकण्याच्या कामासाठी सेवेकरी म्हणून आलो होतो. तर ज्ञानोबारांची ख्याती एवढी आहे की त्या ज्ञानोबारांनी एक तंबू ठोकणारा ते आज उत्कृष्ट कीर्तनकार करण्याचं सामर्थ्य ज्ञानोबारांमध्ये आहे किंवा ते माझ्याकडून त्यांनीच करून घेतले. वारी काय आहे तुमच्यासाठी? वारी माझ्यासाठी जीव की प्राण आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत आहे तोपर्यंत कोणत्याही गोष्टी परमार्थातली एखादी गोष्ट मागं पुढे झाली तरी चालेल, पण वारी कमी करणार नाही. ही वारीची माझ्यासाठी एक जीवाची माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपूर आणि गुढी ही जी काही ज्ञानोबारांची म्हण आहे ती माझ्यासाठी फार प्रिय आहे. नक्कीच हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी, अशीच या माऊलींची भावना होती आणि अशाच लाखो वारकऱ्यांच्या भावना आहेत. पंढरपूरची वारी आता जवळ आलेली आहे. 6 जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्त वैष्णवांचा मेळा चंद्रभागेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.